हॅलो, नमस्ते सर्वांना. आज आपण बटाट्याची भजी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. त्यासाठी 2 बटाट्यांची मी स्लाइस करून घेतलेले आहेत. ते आपल्याला स्वच्छ पाण्याने 2-3 वेळेस धुवून घ्यायचे आणि एका चाळणीमध्ये पसरून ठेवायचे, म्हणजे ते थोडे कोरडे होतील आणि आपले भजी चांगले होतील. बघा, अशा प्रकारे चाळणीमध्ये मी पसरून ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये आता आपण बटाट्याला लागणारे जे बॅटर आहे ते तयार करायचे. प्रथमतः आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर थोडंसं ओवा आपण घ्यायचंय त्याच्यामध्ये. त्यानंतर थोडीशी हळद पण टाकलेली आणि मीठ थोडंसं टाकलेले, चवीनुसार मीठ टाकलेले. हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित थोडं थोडं पाणी टाकून मिक्सअप करायचे. एकदम पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकायचे. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. याच्यामध्ये आपण कणभर देखील सोडा टाकणार नाहीये. तांदळाच्या पिठानेच आपल्याला भज्यांना कुरकुरीतपणा येईल. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर देखील घालणार आहोत. कोथिंबीर टाकल्यावर भज्यांना छान चव येते. ते पण सगळं मिक्सअप व्यवस्थित करून घेते. जास्त घट्ट आणि जास्त पातळ असं नाही करायचं, मध्यम याच्यावर आपल्याला सगळं मिक्सअप करायचे, म्हणजे आपली भजी छान होतील. तर बाजूला आपण स्लायसेस केले बटाट्याची. त्याच्यानंतर कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर एक एक करून आपण त्याच्यामध्ये भजी सोडत आहोत. तेल आपलं चांगलं तापलेलं पाहिजे, म्हणजे आपली भजी छान होतील. या पावसाच्या दिवसामध्ये बटाट्याची भजी खायला खूप छान वाटतं. तुम्हाला देखील आवडतात का ते कमेंट करून सांगा. असे एक एक करून सोडायचे ते तेलामध्ये. बटाट्याची स्लाइस आपल्याला थोडे पातळच ठेवायचे, जाड नाही करायचे, म्हणजे आपली भजी छान होतात. बघा, छान झालेली आपली भजी. तुमच्याकडे पाऊस आहे का? तुमच्याकडे पावसाच्या दिवसामध्ये कोणती भजी खाल्ली जातात ते मला कमेंट्स करून कळवा. छान आपली फ्राय झालेली भजी. अशाच प्रकारची भजी तुम्ही पण करून पहा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप छान भजी झालेली आहे. थँक्यू.